मी आता असं कणकवली तालुक्यातील सावडाव या गावात आणि वाडी असा तेली वाडी आणि ह्या नारळाचा झाड असा ह्या तोडूक मी इलेलो असं आहे कारण असा त्यांका इकडे काय पडवी वगैरे काढूची असा पाटल्या घराक आणि आज ना उद्या धोकादायक होताला ह्या नारळाचं झाड म्हणून आपल्या घ्या तोडूचा असा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमचं काम तुमका आवडलं तर एक लाईक नक्कीच करा आणि आशीर्वाद चांगला द्यावा. धन्यवाद. इकडे घर असा त्यांचा आणि इकडे मागे बरीचशी मोकळी जागा असा. अशी काहीतरी पडवी बांधायचा त्यांचा विचार असा आणि आज ना उद्या वादळी वाऱ्यान जर मोडला पेचला तर इकडे महावितरणची विद्युत लाईन असा त्याच्यावर पण जाऊ शकता आणि इकडे पडवीवर पण जाऊ शकता. भविष्यात होणारा नुकसान टाळण्यासाठी आपल्या या नारळाचं झाड तोडूचा असा नाविलाजामुळा. चला हाप मारून द्यावा. बरे जून महिना अर्ध संपत्तीला तरी पावसाचा काय पत्त्या नाही. वादळापूर्वीची शांतता असावी कारण आता पाऊस जर चालू झालो धुमाकूळ घालतो पाऊस मग म्हणतो राव थांबा खोय थोडे दिवस पाऊस. चला कामाक सुरुवाती करूया. आपल्या पहिली सावळा तोडून घेऊया आणि मग बारीक बारीक करूच लागतलो. खाली या घर असा इकडे महावितरणची विद्युत लाईन असा. सावळा या महावितरणच्या विद्युत लाईनीवर पडतात आणि लाईट जाता असा पण एक कारण असा आणि इकडे पडवी बांधायची असा म्हणून या नारळाचं झाड आपल्या मालकांका नाईलाजान तोडूचा लागता. सावळा पहिली आधी काढून घ्यावया सगळी आणि नारळ काढूया. सावळा घ्याव्या सगळी तोडून. सावळा सगळी तोडलोय. नाविलाजाने या नारळाचं झाड तोडूचा लागता आणि माझं काम आहे त्यामुळे माका ही अशी कामं करूची लागतात. आता सावळा वगैरे तोडलं आता उतराया खाली आणि परत वर चढाया. 2 ते 3 तासाचा काम असा या. उतराया आता खाली. हा हिर काढतो सगळे. सावळांची झाडू बनवतात कडणा बनवतात. कोण नाही म्हणे झाडू बनव मग. तर आता काय जवळजवळ 30-40 फूट उंच या नारळाचं झाड असा पण नाईला जाऊन तोडूचा लागता. हे आमचं माड तोडूक वर चढतात. ज्यांची दोरी वाय अडकल्या ती काढतात. घरावर माड असल्यामुळे तोडूच लागलो. नाईलाजान आमका तोडूचो लागता. ह्या आमच्याकडे घर असा ह्या बाजूक एक घर असा त्या घराक धोको होऊ नये म्हणून ह्यो माड तोडूचो लागता. ही त्यांची मशीन असा. हा ही मशीन वर घेतात. हा हेलिकॉप्टर सारखी वर नेल्यानी मशीन.
हा हो इलो मस्त. सावो कणको हा कसो टाकल्यानी बघा जायचे थंय. सातवो कणको जायचे थंय पडलो. घरार आमच्या वाट घुसू सुद्धा नाही पडलो. कणके बघा कसे एका जाग्यावर पडले. सगळे कणके एका जाग्यावर टाकला मी. त्या मूळ तोडतात. मुळावर उतारले आता. मशीन कशी कमरेक लावल्यानी बघा. आणि काम कसा ओके केल्यानी अजिबात आमच्या घरात काय वाट सुद्धा लागला नाही. ह्या लवंगाट घेऊन सगळ्या ते माडार चढलेले. शेवट लावलेला असा. माडाच्या मुळगडाचा धूर इलो एवढा रूम होता. हे आमचे कामगार होते. एवढ्या लांब गावातून बोलवलेले. तर ह्या नारळाचा झाड आता आम्ही नाईलाजान तोडलेला असा. कारण असा इकडे त्यांना काही भविष्यात पडी काढूची असा. पडी पण आणि 2 घरा वाचवल्यानी. घरा असत परत महावितरणची विद्युत लाईन असा. आज ना उद्या ही का खांबो वाऱ्यामुळा नुकसान होऊ शकता. म्हणजे मोडान किंवा कुपळान पडण्याची शक्यता होती. होय म्हणून ह्या आता नाईलाजान आम्ही झाड तोडलेला असो. आणि ही आमची काकी असा. नाव काय काकी तिचा? माझा मी लेख असेल. ह्यांची लेख असा. हा हिना आमचो मोबाईल धरले त्याच्यामुळे व्हिडिओ झालेलो असा. आता बरेच जण म्हणतात व्हिडिओ कशासाठी करतेस. अजय तेली नाव ना तुमच्या जिल्ह्याचा? अजय तेली यांच्या जिल्ह्याचं नाव असा. त्यांनी माझा एक व्हिडिओ बघल्यानी इंस्टाग्रामला आणि मला मेसेज केलेल्यानी. झाले बरेच दिवस सांगान. म्हटलं काम करूया. आणि जवळपास जर कोणता काय असतात तर आम्ही नक्कीच तिथपर्यंत जाऊन आम्ही काम करू. तर आता काम तर आपला झालेला असा. हातपाय धुऊया, दक्षिणा घेऊया, मालक काय म्हणतात ते बघूया आणि आपले मार्गस्थ व्हावूया. पाना गावची हो. आणि केळीचे कातमे पण गावची पूजेक. पूजेक कातमे गावची. चला धन्यवाद. धन्यवाद मोबाईल आमचा धरल्याबद्दल. चला.